नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे। पुणे आणि नाशिक या दोन महानगरांना जोडणारा सेमी हाय स्पीड रेल्वे प्रोजेक्ट गेली अनेक वर्ष विविध कारणांनी रखडला आहे। सर्वात आधी हा रेल्वे मार्ग नाशिक रोड ते तळेगाव दाभाडे दरम्यान बनणार होता। नंतर हा रूट रिवाइज करून नाशिक रोड ते मांजरी असा आखण्यात आला, जो सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, आळंदी आणि वाघोली मार्गे जाणार होता। या रेल्वे मार्गाचा सर्वे आणि फिजिबिलिटी स्टडी पूर्ण झाली होती। 30% लँड ॲक्विजिशन सुद्धा पूर्ण झाले होते। पण नारायणगाव येथील GMRT प्रोजेक्ट हा मोस्ट सेन्सिटिव्ह टेलिस्कोपिक झोनमध्ये येत असल्यामुळे पुणे, अहिल्यानगर, शिर्डी, नाशिक अशी नवीन अलाइनमेंट तयार करण्यात आली। या नवीन अलाइनमेंटला सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला। पुणे नाशिक रेल्वे सरळ मार्गाने व्हावी यासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्यात येईल। आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सत्यजित तांबे, आमदार दिलीपराव वळसे पाटील, आमदार अमोल खताळ, खासदार अमोल कोल्हे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार बाबाजी काळे, आमदार शरददादा सोनवणे आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर बैठक घेऊन रेल्वे मार्ग सरळ मार्गे नेण्यासंदर्भात चर्चा केली। मुख्यमंत्र्यांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला। तसेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांनाही या प्रकल्पाबाबत विनंती केली गेली। लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि जनतेची मागणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी GMRT वगळून रेल्वे मार्गाची नव्याने अलाइनमेंट करण्याच्या सूचना दिल्या होत्या। पुणे आणि नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की नवीन अलाइनमेंटचे काम अंतिम टप्प्यात आले असून या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारची मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल। नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे। पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या बाजूने कंटेनर डेपो, प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट टर्मिनल्स, ड्राय पोर्ट्स, मल्टीमोडल आणि कमर्शियल हब, गोडाऊन्स आणि सायडिंग्स तयार केले जातील। या प्रोजेक्टमुळे चाकण, राजगुरुनगर, सिन्नर येथील नवीन औद्योगिक क्षेत्राला रेल्वेने कनेक्टिव्हिटी मिळेल। प्रवासी आणि माल वाहतूक वेगवान आणि सुलभ होईल। अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।